दादा, सरकारची ओबीसी आरक्षणाबद्दलची भूमिका काय आहे? सरकारची ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका मध्य प्रदेशचा निकाल लागणार होता. आपला निकाल, आपल्याबद्दलचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आमची आजही भावना आहे, खरं तर आम्ही सगळ्या प्रकारे प्रयत्न केला. सभागृहातल्या सर्व पक्षांना एकत्र आणून एकमताने बिलं पास केली, नगरविकासचं आणि ग्रामविकासचं. आमचा दृष्टिकोन हाच होता की एवढ्या मोठ्या समाजाला प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवणं हे आमच्या बुद्धीला अजिबात पटत नव्हतं. म्हणून जेवढ्या गोष्टी करता येतील त्या सगळ्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्या राज्यासारख्या इतर राज्यांनी ह्याबद्दल काय भूमिका घेतली तेही आम्ही करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे. सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचा निकाल दिलाय आणि त्यांनी ते राज्याच्या निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणुका लावा. आता निवडणुका लावताना शेवटी ते हरकती, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याला किती वेळ लागतोय ते त्या ठिकाणी बघतील. आम्ही पण पाहतोय. ज्या दिवशी निकाल आला त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी आमची ठराविक लोकांची बैठक घेतली होती आणि त्याच्यामध्ये बरीचशी चर्चा केली. एजीचं काय म्हणणं आहे, तज्ज्ञ वकिलांचं काय म्हणणं आहे, लॉ डिपार्टमेंटचं काय म्हणणं आहे, असं सगळ्यांचं म्हणणं जाणून घेऊन मग मध्य प्रदेशचा आता काय निकाल येतोय ते आपण बघू आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण बसू असं आमचं ठरलंय. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीला सक्सेस मिळालेला आहे, आमदार निवडून आला. तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग तसा राहील का? म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महाविकास आघाडीचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादीची मीटिंग त्याच दिवशी संध्याकाळी पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला घेतलेली होती. राष्ट्रवादीची भूमिका ही आहे, माझ्या माहितीप्रमाणे प्रांताध्यक्षांनी ती जाहीर पण केली असेल की तिन्ही पक्षांनी एकत्र राहून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात. पण मागचा आमचा 15 वर्षाचा अनुभव ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार 99 ते 2014 सालापर्यंत होतं त्यावेळेस आम्ही तसा निर्णय घ्यायचो. परंतु शेवटी काही अधिकार स्थानिक म्हणजे जिल्ह्याला द्यायचो. मग जिल्ह्यातले तिथले आमदार, जिल्ह्यातले ते मंत्री, जिल्ह्यातले ते जिल्हाध्यक्ष, आजी माजी आमदार असे सगळे मिळून तो निर्णय घ्यायचे. कारण त्यावेळेस काही ठिकाणी लढत असायची, विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्रात ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही एकमेकाच्या विरोधात असायची आणि त्यामुळं तिथं आघाडी व्हायची नाही. परंतु जिथं ह्या दोघांनी आघाडी केल्याशिवाय समोरच्यांचा पराभव विरोधी पक्षाचा होऊ शकणार नव्हता अशा ठिकाणी आघाड्या व्हायच्या. किंवा कालच्या तुम्ही नगरपंचायतीचं उदाहरण जर बघितलं तर नगरपंचायतीमध्ये देखील आम्ही आव्हान केलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी, तसंच प्रांताध्यक्ष जयंत पाटलांनी आणि काँग्रेसच्या पण नाना पटोलेंनी की एकत्रपणे आपण पुढे जाऊया. पण शेवटी वेगवेगळे लढले आणि मग अध्यक्ष, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष करण्याच्या करता एकत्र येऊन बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी करण्याचा प्रयत्न झाला. आता ह्या अशा पद्धतीनं आम्ही तर करताना वर आव्हान केलेलं राज्याच्या स्तरावर की आघाडी करावी. पण आता काही मतदारसंघात शिवसेना स्ट्रॉंग असेल आणि राष्ट्रवादी पण स्ट्रॉंग असेल तर मग तिथं ते आघाडी करताना किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघंही स्ट्रॉंग असेल तर तिथं जरा पंचायत होती. म्हणून आम्ही जिल्ह्याला तो अधिकार नंतर पास ऑन केला होता. दादा, नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की आम्ही आता कुणालाही लोकशाहीमध्ये आवाहन करू शकतो. आपल्यालाही पत्रकार म्हणून माहिती आहे, जरी आवाहन केलेलं असलं तर सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं दुःखद निधन झाल्यानंतर ती सगळी शिवसेना, सेनेचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते आणि त्यांनी अनेकदा अनेक खासदार आणि आमदार निवडून आणण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्यावेळेस आदित्य ठाकरे पण जो वरळी मतदारसंघ पूर्वी राष्ट्रवादीचा उमेदवार अनेक वेळेला सचिन अहिरच्या रूपाने निवडून आलेला त्या ठिकाणी उभे राहिलेले होते. आता सचिन शिवसेनेत आहे, तिथंही प्रचंड मताधिक्याने आदित्य ठाकरे निवडून आले. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यावर आव्हानं
देत असतात. इलेक्शन लागलं की प्रत्येकजण आव्हान देत असतं. शेवटी जनता त्यांना योग्य वाटतं त्या उमेदवाराला निवडून देते. दादा, राज्यात राजकारण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सुरू झालंय आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांवरना सुद्धा ओढलं जातंय. जाती जातीचं राजकारण केलं गेलं आणि तेढ निर्माण केला गेला आणि म्हणूनच एवढी वर्ष सत्तेत आहेत असं बोललं जात आहे. हे तुम्ही गांभीर्यानं कसं बघता? हे अत्यंत धादांत बिनबुडाचे आरोप आहेत. सगळ्या महाराष्ट्राला पवार साहेबांचं राजकारण समाजकारण माहिती आहे. साहेबांची कामाची पद्धत माहिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना ते 90 ते 95चा काळ होता. मी त्यावेळेस आमदार होतो. आम्ही सगळे रामगिरी बांगल्यावर बसलो होतो. आम्हाला म्हणजे साहेबांना अनेकांनी आमदारांनी सांगितलं की असं जर केलं तर काँग्रेस पक्ष, एकत्र काँग्रेस होतं तेव्हा, काँग्रेस पक्षाची सत्ता जाईल आणि काँग्रेसला किंमत मोजावी लागेल. पवारसाहेब म्हणाले, आपण ज्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडत असतो, आपण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न ज्यावेळेस करत असतो, ही भूमिका मांडत असताना काही सगळ्या गोष्टी आम्ही सत्तेकरता करतो अशातला भाग नाही. अशा प्रकारचे निर्णय घेत असताना सत्ता सोडावी लागली तरी 72, पण हे नामकरण करायचं आणि ते नामकरण केलं. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये कसा फटका बसला आपण बघितलं. अशी कितीतरी मी उदाहरणं तुम्हाला सांगू शकेन. किंवा पवारसाहेबांचे अनेक त्यांनी लिहिलेलं पुस्तक असेल किंवा पवारसाहेबांच्या अनेक भाषणं असतील, तुम्ही कुठलेही दाखले घ्या, साहेब इतकं सर्वधर्म समभावाची भूमिका मांडत असतात आणि सगळ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. असे आरोप झाल्यानंतर आज पवारसाहेबांच्या विरोधामध्ये असणारे रामदास आठवलेंनी पण सांगितलं की शरद पवार जातीयवादी नाहीत. राजू शेट्टी साहेबांना सोडलेलं आहे, तेही म्हणाले की पवारसाहेब जातीयवादी नाहीत. मी आपल्या पत्रकार मित्रांना सांगेन, मला वाटतं ती 96ची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण जागेवर एकत्र काँग्रेस होती. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर साहेब, जोगेंद्र कवाडे आणि रासू गवई, 4 नेते ह्या महाराष्ट्रातनं ओपन जागेवर शरदराव पवारांनी त्यांच्या म्हणजे नेतृत्वाखाली सगळ्यांना बरोबर घेऊन पण निवडून आणलेले होते. हा इतिहास पण फार काही दूरचा नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यांना माहिती आहे. शिरूर मतदारसंघामध्ये संजय राऊत यांनी एक उमेदवार जाहीर केलेला आहे. तिथं कोले सध्या खासदार आहेत. काय नेमकं गणित आहे? मी तुम्हाला सांगू का, आत्ता 3 वर्ष झालेले आहेत, पार्लमेंटचं निवडणूक होईल म्हणजे निकाल लागून. अजून 2 वर्ष शिल्लक आहे. 2 वर्ष शिल्लक असताना आम्ही आता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडीचं सरकार चालवतं. त्यांनी कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना एक बरं वाटण्याच्या करता पण ते स्टेटमेंट केलेलं असावं. मग उद्याच्याला मी पण जिथं शिवसेनेचा खासदार आहे तिथं माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरं वाटण्याच्या करता मी तिथं उमेदवार जाहीर केला, तर मला उमेदवार जाहीर केल्यानंतर तिकीट देण्याचा अधिकार आहे का शरदराव पवारांना आहे? संजय राऊतांना तिकीट देण्याचा अधिकार आहे का उद्धव ठाकरेंना आहे? सोनिया गांधींना तिकीट देण्याचा अधिकार आहे का राज्यात काम करणाऱ्यांना आहे? हे आपल्याला सगळ्यांना माहिती ना. उद्याच्याला पुन्हा ह्या वरिष्ठांनी एकत्र बसून काही निर्णय तिथं घेतला आणि ती जागा सिटिंग म्हणून राष्ट्रवादीला सोडायचं ठरलं, तर ते म्हणणार की मी प्रयत्न केला पण माझं वरिष्ठांच्या काही चाललं नाही. आणि माझं काय म्हणणं आहे की ह्या गोष्टीला महत्त्व देण्याच्या पेक्षा त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते कार्यकर्त्यांना एक टॉनिक म्हणून किंवा एक त्यांना बूस्ट म्हणून ते काम करू शकतात, म्हणजे बोलू शकतात. पण आज ते मुद्दे आम्हाला महत्त्वाचे वाटत नाही. आम्हाला महत्त्वाचे मुद्दे आजचे महागाई किंवा इतर जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत. मीडियावरती सध्या आता राजकीय लोकांकडून कायमच हातपाकड केली जाते. त्यातलंच एक उदाहरण तुमच्याही भाषणामध्ये बघितलं. मात्र माझं काय उदाहरण? म्हणजे हॉस्पिटलमधनं येता जाता तुम्ही मगाशी नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता मधल्या काळामध्ये
काही जणांनी सभा जाहीर केल्यानंतर आता निघाले, आता गाडीत बसले, आता पुण्यात पोचले, आता पुण्यातनं निघाले, आता औरंगाबादकडे निघाले. माझं काय मत आहे की हे बातमी तुम्हाला तुमचा अधिकार आहे, तो आम्ही काही नाकारू शकतच नाही. काय दाखवावं, काय कसं कुठल्या पद्धतीनं दाखवावं, परंतु आपली पण सगळ्यांचीच काही जबाबदारी असते की आत्ताचे पण जे काही विषय आहेत जेणेकरून समाजामध्ये शांतता राहावी, कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, जातीय सलोखा राहावा, जाती जातीमध्ये तणाव होऊ नये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये, ह्या तर गोष्टी आपण सगळ्यांनी मिळून केल्याच पाहिजे. ती जबाबदारी आम्हा लोकांची जास्त आहे. पण काही काही तुमचे पण लेख त्या संदर्भातले सकारात्मक आले, पॉझिटिव्ह आले. जसं मागं R.R. पाटलांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणलं, त्यावेळेस पत्रकार मित्रांनी काही काही गोष्टी इतक्या सुंदरतेने मांडलेल्या होत्या, आम्ही स्वतः बघितले होते. म्हणजे आपण त्यांनाही बक्षिसं ठेवत होतो, त्यांनाही प्रोत्साहन देत होतो, त्यांचंही कौतुक करत होतो. कारण हे म्हणजे वेगवेगळ्या बातम्या देत असताना आणि त्या बातम्यातली विश्वासार्हता ही पण तेवढीच त्या ठिकाणी महत्त्वाची असते. आता मधल्या काळामध्ये काही बातम्या आल्या, काही काही जण काय करतात, त्याची शहानिशा न करता फटकन काहीतरी बोलून टाकतात आणि प्रत्यक्षात चित्र वेगळंच असतं. मध्ये बघा, एक खासदारांच्या बद्दल त्या खासदारांनी काही स्टेटमेंट केलं की मला पोलिसांनी अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली, अमुक झालं तमुक झालं. त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस तुमच्यासारखे पत्रकार मित्र प्रतिक्रिया विचारतात त्यावेळेस आम्ही पण बाबा आम्ही त्याची शहानिशा करतो. पहिल्यांदा लगेच काहींनी ताबडतोब प्रतिक्रिया व्यक्त करून बसले, परंतु ज्यावेळेस पोलीस विभागाने ॲक्च्युली तिथं CCTV कॅमेऱ्यामध्ये जे चित्रण झालं ते दाखवलं की मग सगळे शांत झाले. अरे तिथं पाण्याची बिस्लरीची बाटली दिसती, व्यवस्थितपणे खुर्चीवर बसलेत, सगळे त्यांना रिस्पेक्ट देत आहेत, चहा देत आहेत, काही ते चहा म्हणजे ग्रीन टी पण देत आहेत, असं सगळं पाहायला मिळालं. आणि मग नंतर कळलं की बाबा त्या बातमीत तथ्य नाही. दादा, जिल्ह्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आता असा आहे की ऊसाचं जे क्षेत्र आहे ते फार ऊस पडून आहे आणि दुसऱ्या बाजूला जरंडेश्वर सारख्या कारखान्यावरती झालेली ईडीची कारवाई, त्या दोन्हीबद्दल आपलं काय मत आहे? वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत केंद्र सरकारने निर्माण केलेल्या आहेत त्यांनी त्यांचं काम करावं, तो त्यांचा अधिकार आहे. चौकशा करणं, त्याच्याबद्दलची कारवाई करणं, ह्याच्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही, त्यांनी ते करत राहावं. दुसरी गोष्ट, जास्त ऊसाचं क्षेत्र आहे, बाळासाहेब पाटील सहकार मंत्री आहेत, रोज ते आढावा घेतात. मी पण ह्या व्यवसायाशी वयाच्या 24व्या वर्षापासून संबंधित आहे, कारण मला सहकारामध्ये साखर कारखान्यानेच पहिलं डायरेक्टर केलं आणि मग मला पुढच्या सगळ्या गोष्टीमध्ये मी त्याच्यामध्ये काम करत गेलो. त्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढलंय, टनेज वाढलंय. विशेषतः टनेज वाढायचं कारण पाऊस काळ चांगला पाठ झाला, त्याच्यामुळे ॲव्हरेज टनेज तुम्ही जर त्या कारखान्याच्या चेअरमनला आणि MDला विचारलं तर तो म्हणेल तुम्हाला माझं 37 टन हेक्टरी होतं ते आता झालंय 42, 45, 47 असं ते झालेलं आहे. आणि म्हणून एवढं ते क्षेत्र वाढलं. आता ते वाढल्यानंतर सगळेजण प्रयत्न करतायत ऊस संपवायचा. माझ्या माहितीप्रमाणे अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना हा जरा जास्त काळ चालेल, बाकीचे बरेचसे कारखाने बंद होत आलेले आहेत. आपल्या जिल्ह्यातला ऊस सगळा संपेल. आम्ही त्याच्याकरता ऊस संपेपर्यंत कारखान्यांचं नुकसान म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून, कारण तुम्ही पत्रकार मित्रांनी पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही ट्रान्सपोर्ट सबसिडी दिलेली आहे पर किलोमीटर 5 रुपयाप्रमाणे, टनाला 5 रुपये, किलोमीटरला 5 रुपये. त्याच्यानंतर आम्ही रिकव्हरी लॉस दिलेला आहे टनाला 200 रुपये 1 मे पासून. हे पैसे आता काहींनी बातम्या अशा दिल्या की कारखानदारांचं भलं केलं, साफ चुकीचं आहे. रिकव्हरी लॉस आणि ट्रान्सपोर्ट सबसिडीचा सगळा बेनिफिट त्या शेतकऱ्याला मिळतो, कारण शेतकऱ्याच्या ऊसाच्या किमतीतनं काय वजा केलं जातं, ट्रान्सपोर्ट, हार्वेस्टिंग, ह्या 2 गोष्टी वजा केल्या जातात. आता हे ॲड झालं म्हणजे शेतकऱ्याला त्याचा दर बरा मिळायला फायदा झालेला आहे. आणि तशा पद्धतीनं आता जो ऊस 1 मे पासून येतोय
त्याला शेखर गायकवाड साखर आयुक्तांना सूचना देऊन त्या विभागाला तिथं कामाला लावलेलं आहे. दादा, किसन वीरचा दादा, आमदार मकरंद पाटलांना कसं तुम्ही एक- वाचवणार आहात? हा म्हणजे थोडक्यात तोच विषय आहे. किसनवीरची आता जी बैठक झाली त्यामध्ये काय नेमका ऍक्शन प्लॅन ठरला? किसनवीरच्या संदर्भामध्ये पवार साहेबांनी, मी, बाळासाहेब पाटलांनी, मकरंदाबांनी, नितीन पाटलांनी, शशिकांत, आम्ही सगळेच तिथं होतो. ज्यावेळेस आढावा घेतला त्याच्यामध्ये साधारण 907 का काहीतरी कोटी रुपये त्याच्यावर कर्ज आहे किसनवीरवर. अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि ही सगळी परिस्थिती असताना 906 कोटी 43 लाख रुपये, त्याच्यातली किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर आहे 600 कोटी 43 लाख. किसनवीर खंडाळ्यावर आहे 271 कोटी. किसनवीर प्रतापगड त्यांच्यावर आहे 35 कोटी. अशी इथं तरी आम्हाला जे काय आर्थिक परिस्थिती 30/4/2022 अखेर दाखवली. मी आत्ता अनासकरांना फोन केला आणि आम्ही त्यांना सांगितलं की अनासकर, पवारसाहेब, मी आणि बाळासाहेब बसलोय, आम्ही स्पीकरवर घेतलं होतं आणि तुम्ही उद्या सोमवार आहे, उद्याच्याला तुम्ही वेळ द्या. इथनं नितीन पाटील किंवा आणखीन कोण ज्यांना जायचं ते आणि MD येतील, सगळी माहिती देतील. आपल्याला वन टाईम सेटलमेंट करता काय करता येईल. हे सगळं एवढं प्रचंड कर्ज आहे की ह्या कर्जामध्ये ह्याच्यापेक्षा कमी पैशात ह्या कॅपॅसिटीचे कारखाने नवे कोरे उभे राहिले असते. इतकं प्रचंड कर्जाचा डोंगर मागच्या मॅनेजमेंटनी उभा केलेला, म्हणूनच लोकांनी 10,000 मतांनी त्यांना पराभूत केलेलं आहे. म्हणजे लोकांच्याही लक्षात आलेलं आहे. आता हे बाहेर काढायचं तर मकरंद आबा, नितीन पाटील आणि त्यांचं सगळं संचालक बोर्ड ह्यांच्याकडे फक्त जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने शिल्लक आहेत. ऑक्टोबरमध्ये मी, बाळासाहेबांनी चर्चा केली की आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करून, कारण मंत्री समितीची बैठक असते आणि प्रमुख त्याचे मुख्यमंत्री असतात, पण आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की CM साहेब आपल्याला हे सगळं वेळेमध्ये गळीत होण्याकरता ऑक्टोबरमध्ये परवानगी देऊ. ज्याला सुरू करायचे त्यांनी 1 ऑक्टोबरला करावे. अर्थात हा निर्णय माझा नाही, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. आम्ही विनंती करू, त्यांनी जर ते त्यांना योग्य वाटलं ते अधिकाऱ्यांना पण विचारतील वगैरे. साखर आयुक्त पण त्यांचा रिपोर्ट देतील, साखर कारखाना संघ त्यांचा रिपोर्ट देतील वगैरे, होईल आणि मग फायनल निर्णय होईल. पण मला एक सांगायचं की 4 महिन्यामध्ये हे बंद पडलेले कारखाने, त्याचं ओव्हर ऑइलिंग होणं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे देणी आहेत ती तर एवढी प्रचंड आहेत की आमच्या कामगारांचंच देणं 22 कोटी रुपये, त्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड 8 कोटी रुपये, GST 2 कोटी रुपये, व्यापारी देणी 40 कोटी रुपये, तोडणी वाहतुकीचे 20 कोटी आणि FRPचे 58 कोटी, असे सगळे. आणि त्याच्यामध्ये 10 बँका, म्हणजे त्या 2 पतसंस्था आहेत तुमच्या सातारच्या, एक पुष्पक पतसंस्था आणि दुसरी न्यू सातारा पतसंस्था, आणि मग कॅनरा बँक, IDBI बँक, MSC बँक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, बँक ऑफ इंडिया, त्याच्या संदर्भातली डोंबिवली नागरी सहकारी बँक, अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या बँका त्याच्यामध्ये आहेत. पतसंस्था धरून, बँका धरून 8-10 अशा आर्थिक संस्था आहेत. आता MSC बँक त्याच्यामध्ये लीड बँक दिसते, तर MSC बँकेचे चेअरमन उद्या सगळी ही माहिती घेतील आणि बाबा काय ते निर्णय घेऊ शकतात. अशा प्रकारचे आजारी पडलेले कारखान्यांच्या करता काही पॅकेज आपण देतो. काय पॅकेज देतो तर 10 वर्षाच्या परतवाढीचं पॅकेज, काही ठिकाणी व्याज, दंडनीय व्याज कमी करता येतं का, ते किती कमी करता येतं, काय अधिकार नाबार्डने त्यांना दिला आहे, त्या बँकांची आर्थिक परिस्थिती किती सक्षम आहे, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील आणि त्याच्यातून मार्ग त्या ठिकाणी काढला जाईल. नुसतं एवढं होऊन चालणार नाही, कारण प्रतापगड सहकारी साखर कारखान्याला कोजन नाही, डिस्लरी नाही. सगळे कारखाने आता तुम्हाला व्यवस्थित भाव पाहिजे असेल तर किमान त्याच्याकडं कारखान्याला डिस्लरी असलीच पाहिजे, कारण तुम्हाला इथेनॉलचे पैसे लवकर मिळतात. ज्यूस टू इथेनॉल तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये B हेवी टू इथेनॉल करू शकता किंवा जुनं C हेवी टू इथेनॉल
असे 3 प्रकार त्याच्यामध्ये चालतात. पण त्यामध्ये पैसे आपल्याला लवकर मोकळे होतात आणि व्याजाचा भुर्दंड कमी पडतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त 1 लाखाची 30,000, 30,000 आणि 40,000 अशा 3 डिस्लरी किसनवीरला आहेत. असं म्हणून 1 लाखाची कॅपॅसिटी आणि क्रशिंगचं काहीतरी 5,000ची कॅपॅसिटी, खंडाळ्याची 2,500ची कॅपॅसिटी, प्रतापगडची 2,500ची कॅपॅसिटी. खंडाळ्याला काहीतरी 10 का 12 मेगावॉट हे आहे, कोजन आहे. प्रतापगडला तर काहीच नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पण मला मकरंदाबांनी सांगितलं की दादा आम्ही आव्हान केलेलं आहे की हे सगळं करत असताना भाग भांडवल शेतकऱ्यांना द्यावं लागेल. कारण ज्या लोकांच्या ताब्यामध्ये शेतकऱ्यांनी विश्वासाने फॅक्टरी दिलेली होती त्यांनी त्या विश्वासाला पूर्णपणे तडा जाऊन दिला आणि तो विश्वासघात केला. त्यामुळं तिथं त्यांचं स्वतःचं भाग भांडवल असल्याशिवाय बँका कधी तुम्हाला मदत करतील. ते म्हणतील भाऊ आम्ही करतो पण तुम्ही काय करणार आहे ते सांगा. टाळी एका बाजूने वाजत नाही, एका हाताने वाजत नाही. ते बँका 2 पावलं मागे सरकले तर ह्यांनी पण 2 पावलं पुढं मागे सरकलं पाहिजे. अशा पद्धतीनं मार्ग काढायचा. तर आम्ही त्यांना सांगितलं उद्या दुपारी 2च्या पुढं बसा, हे सगळा अभ्यास करा आणि 13 तारखेला मी मुंबईला ह्यांना बोलवलेलं आहे. अनास्कर, बाळासाहेब पाटील असतील, मी असेल, मकरंदाबा, नितीन आणि संबंधित हे सगळे संचालक म्हणजे संबंधित लोक. दादा, राज ठाकरेंनी जो भोंग्याच्या संदर्भात अल्टिमेट दिलेला आहे त्यांच्या आंदोलनात, काय तुमची आता सध्याची भूमिका काय? अल्टिमेट कुठल्याही सरकारला कुणीही अल्टिमेटम देण्याच्या भानगडीत पडू नये, कुणी ऐकणार नाही. सरकार केंद्राचं असो की सरकार राज्यांचं असो, सगळे काही सरकार चालत असताना ते संविधानाला समोर ठेवून कायद्याला नियमाला समोर ठेवूनच चालतात. त्याच्यावर उद्या कुणी इथं सांगितलं की असा अल्टिमेटम, अरे तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा काय अधिकार आहे? कायदा हातात घ्यायचा अधिकार कुणालाच नाही ना, कुणीच अल्टिमेटम देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळेच आमचं गृह विभाग, पोलीस यंत्रणा त्यांचं काम करतील. आणि तुम्ही पाहिलं हे अलीकडच्या काळात काही गोष्टी घडल्या तर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याच्या करता, समाजामध्ये वातावरण चांगलं राहण्याच्या करता, जातीय सलोखा टिकण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यात नाहक कुणाला त्रास द्यायचं काही कारण नव्हतं आणि नाही. पोलीस कधीच कुणाला त्रास देणार नाही. आपण स्वतः पाहिलेलं आहे की काहींनी पोलिसांना काही स्टेटमेंट करून पोलीस चुकीचं वागतात असं भासवण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केला, वक्तव्य तशा प्रकारची आली. पण पोलिसांनी कुठंही कायदा सोडून कुठं वागलेले आपण पाहत नाही. उलट आमच्या एक लेडीज पोलीस तर एका ठिकाणी तर बिचारा खाली पडल्या. आता जर तुम्ही पोलिसांना तुमच्या सगळ्यांचं संरक्षणाची जबाबदारी डिपार्टमेंट करत असताना जर असं कोणी वागायला लागलं तर ते कसं कुठलंच सरकार सहन करणार नाही. आता राष्ट्रवादीच्या विरोधात सदावरती पॅनल उभं करणार आहेत, एसटी बँकेची निवडणूक लढणार आहेत. काय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पॅनल उभं करण्याचा अधिकार आहे. आपल्याला पॅनल एखादं उभं करायचं असेल तर आपण पण करू शकता, कुणालाही अधिकार आहे. त्याच्यावर सगळे वेगवेगळे पॅनल उभे करतील. आज आता मगाशी मला कोणीतरी आपल्या रयतचं पण कदाचित 2 पॅनल उभे राहतील. रयत बँक आहे ना आपली, रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची बँक आहे. त्याच्यात आम्ही आता प्रयत्न करू त्याच्यातनं एक वाक्यता करायची. मागं पण असं शेवटी एक वाक्यता झाली. तशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये ज्याचा कुणाचा फॉर्म ग्राह्य धरला जाऊ शकतो तो उभा राहू शकतो आणि पॅनल अनेक होऊ शकतात. जनता त्यांना जे योग्य वाटतं त्यांना निवडून देते. अशी एक चर्चा कोरेगावमध्ये रंगली होती की पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभेची निवडणूक लढणार. दादांत खोट आहे, बिनबुडाचं आहे. दादा, जिल्ह्यातलं एक मगाशी रहस्य आपण मगाशी भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही पालकमंत्री असताना
मकरंद आबांना वाईमधनं अपक्ष उभं केलं आणि तिथे नाही, बाळासाहेबांना नाही. तत्कालीन मी आबाचं नाव घेतलं नव्हतं. बाळासाहेबांच्या बद्दल मला वाईट वाटलं होतं, कारण बाळासाहेब तिथं काम करत होते. तिथं बाळासाहेबांना बदलायला नको होतं, परंतु आमच्या वरिष्ठांचा तो अधिकार आहे. आम्ही विनंती करण्याचं काम केलं, पण दुर्दैवाने यश आलं नाही. शेवटी बाळासाहेबांना जनतेने उभं केलं. आजपर्यंतच्या बाळासाहेबांच्या इतिहासामध्ये फॉर्म भरायला गेल्यानंतर सर्वात जास्त गर्दी त्या फॉर्म भरायला होती, तुम्ही आठवा. दादा, मनसेची भूमिका पाहता दोन्ही पक्ष बीजेपी आणि मनसे एकत्र येतील का? नंतर एकत्र आले तर महाविकास आघाडीचा परिणाम होईल. मी तुम्हाला सांगू का, राजकारणामध्ये कुठल्या गोष्टी कधी काही घडू शकतात. म्हणजे कधी एखाद्या गोष्ट तुम्हाला आम्हाला अशी वाटते की बाबा ही घडूच शकत नाही, परंतु ते घडलं. हे अनेकदा आपण पाहिले. तर राजकारणामध्ये हे आणि पुढे तो एकत्र आले म्हणून काहीतरी होणार आहे, हे चालूच राहणार आहे. कधी कोण बरोबर, कधी कोण बरोबर. शेवटी जनता सगळं पाहत असते आणि जनतेच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जनता विचारपूर्वक मतदान करत असते. दादा, सोशल मीडियावर जे भडकाऊ पोस्ट पडतात, भाजपचे काही टोल वगैरे आहेत ते त्याच्या वतीनं, तर त्याच्या संदर्भामध्ये ज्या समाजात तेढ निर्माण करण्यात आहे, तर त्याच्यावर सुमोटो काय सरकार ऍक्शन वगैरे घेणार? त्यामध्ये तशा पद्धतीनं लक्षात पोलिसांच्या आलं आणि कुठल्या पक्षाच्या कुणी कार्यकर्त्यांनी किंवा कुणी व्यक्तींनी देखील तक्रार केली तर सायबर आमचा हे आहे सेल आहे, त्या सायबर सेलला आम्ही ॲक्टिव्ह केलं. आमच्या गृहमंत्र्यांनी ॲक्टिव्ह केलं, तेही स्वतः इथं आहेतच, दिलीप वळसे पाटील साहेब. आणि तिथं ते सायबर सेल त्याच्यामध्ये लक्ष घालतं आणि ती पोस्ट पण काढून टाकतं. ते पोस्ट करणाऱ्याला पण शोधतं, त्यांना बोलवतं, त्यांच्याकडनं लेखी लिहून घेतात किंवा ॲक्शन पण घेऊ शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.